सरकार नेतृत्व या जिल्ह्यात आहेच, परंतु माननीय मुख्यमंत्री देखील या जिल्ह्याचेच आहेत असं पाहतो. शोभाताई देखील या जिल्ह्याची आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं खूप मोठं योगदान आहे. एक योगदान आहे की या जिल्ह्याचं कॉन्ट्रीब्युशन, या जिल्ह्याची इंडस्ट्री ग्रोथ, या जिल्ह्याची वेगवेगळ्या खनिज संपदेच्या माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीमध्ये या जिल्ह्यांनी दिलेलं उत्पन्न आणि आता जीएसटीचं देखील टार्गेट आपण 122% पूर्ण केलं, याचा एक निश्चितच एक आनंद आणि अभिमान मला या ठिकाणी आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा एखादी इमारत असते, जेव्हा मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नेहमी आम्ही रस्ते, नाले, पूल, आपल्या मतदारसंघाचे ग्रामपंचायत भवन, समाज भवन याचे उद्घाटन करत असतो किंवा एखाद्या तहसील कार्यालयासारख्या इमारतीचं उद्घाटन करत असतो. परंतु एखादा विभाग जो लोकांच्या खिशातून पैसे काढतो त्याची काळजी घेऊन देखील त्या माध्यमातून देखील एक उत्तम काम कसं करावं हे कदाचित महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकप्रतिनिधी केलं नाही तर सुधीर भाऊ या ठिकाणी केलं. आणि त्यातून शेवटी हे जे टॅक्स आहे, हा जो संकलन आहे, यातून जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारत 2047 आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे विकसित महाराष्ट्र 2047चा जो रोडमॅप तयार केलेला आहे, तो रोडमॅप, तो भारताला जे महासत्ता बनवण्याची जी आपला संकल्प आणि तयारी आहे, ती तयारी खऱ्या अर्थाने यातून आपण आपल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार आहोत. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा, रस्त्यामध्ये आज आपल्याला ट्रॅफिक पुढे थोडंसं मलाही यायला उशीर झाला, काही जाम होतं रस्त्यात. मात्र तरीही 6 खासदार जे आहे ते अनुपस्थित झालेले आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? त्यांनी आता वेगळा गट स्थापन केलेला आहे, त्यामुळे आता अशा पद्धतीची किती प्रक्रिया केली आता जे झालेलं आहे ते काही रिव्हर्स होत नाही. आणि मला असं वाटतं की आत्मचिंतन करायला पाहिजे की वारंवार असं का घडत आहे, का बरं अशा पद्धतीचे पक्षामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. आपण निश्चितच करावं. ठीक आहे.